मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आज शेलक्या भाषेत टीका केली। त्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंना थेट इशारा दिलाय। सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका, आतापर्यंत आम्ही खूप संयम बाळगलाय, मात्र त्याचा अर्थ कुणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं शिंदे म्हणाले। मी जरांगेंना प्रत्येक वेळी भेटायला गेलो, मी कधीच माझा अहंकार मध्ये आणला नाही, मात्र जरांगेंची आजची भाषा ही पटण्यासारखी नाही असं म्हणताना शिंदेंचा आवाज चांगलाच चढला होता। दरम्यान फडणवीसांनी देखील मोजक्याच शब्दात जरांगेंचा समाचार घेतला। ठाकरे आणि पवारांची भाषा जरांगेंच्या स्क्रिप्टमध्ये होती। जरांगेंच्या आडून कोण बोलतंय याबद्दल आमच्याकडे माहिती आहे असंही फडणवीस म्हणाले। कार्यकर्ता के रूप में एक समाज के लिए जो लड़ता है न्याय दिलाने के लिए, तब तक हमने पूरा उनको सहयोग किया। क्या नहीं किया, हम लोग ने सब कुछ किया है। और अब जब उनकी बोली भाषा बदल गई है, जैसे डीसीएम साहब ने बोला कि जो शरद पवार उद्धव ठाकरे जो बोल रहे हैं वो वही भाषा बोल रहे हैं, इसका मतलब ये साजिश है। अरे साजिश का पर्दाफाश तो होगा, इसमें कोई कानून के सामने कोई छोटा बड़ा नहीं है। जब तक हम समझते थे एक ईमानदारी से लड़ाई लड़ रहे हैं, हम उसके लिए सब कुछ किया। मुख्यमंत्री किधर जाता है, कितने आंदोलन हुए आज तक, इसलिए अपने अपने सीमा में हर एक ने रहना चाहिए। सरकार सबका है और सरकार सबके लिए कर रहा है। हमने जो शब्द दिया था वो पूरा किया है, किसी अन्य समाज को अन्याय नहीं करते हुए। ये तो मराठा समाज में खुशी की लहर है। अभी ये बार बार ये मांग एक होने के बाद दूसरा, ए होने के बाद बी होने के बाद सी होने के बाद डी, वो सब देने के बाद फिर तो राजनीति की भाषा बहुत चालू हो गई। ये ऐसे कौन से देवेंद्र जी ने अगर मराठा समाज को नहीं देना होता तो उनके समय में मराठा आरक्षण कैसे मिलता। सगळं कायदेशीर, ज्या मी मगाशीच म्हटलं, कायद्यापेक्षा कुणी स्वतःला मोठं समजू नये। संयम ठेवलेला आहे सरकारने, संयमाचा अंत पाहू नका। अजितदादा पवार काय उपसमितीचे अध्यक्ष होते का मुख्यमंत्री होते? अरे असं काय, तुम्ही बघा, आरक्षण जे टिकलं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही का याचं कारण जे आहे हे तुम्हाला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे। आणि त्या सगळ्या त्रुट्या ज्या आहेत आणि जी निरीक्षण आहे ती आम्ही पूर्णपणे या मागासवर्ग आयोग आणि आपल्या सर्वे मध्ये त्याची नोंद घेतलेली आहे। माझा प्रश्न वेगळा आहे, त्या समितीमध्ये आपणही होता, त्या गव्हर्नमेंट मध्ये हा होतो ना, मी मुख्यमंत्री नव्हतो, मी त्या उपसमितीचा अध्यक्ष पण नव्हतो। अरे अडथळे सगळे दूर केले आम्ही। तुम्हाला मी सांगतो, राज्य सरकार ते पूर्णपणे आरक्षण टिकवणार आणि सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणेच आम्ही आरक्षण दिलेलं आहे। जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे। त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे, ती योग्य वेळी बाहेर येईल। तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावीच लागेल। आपण काय बोलतोय, कशा पद्धतीने बोलतोय, काही जण तिथं विभागीय आयुक्त असतील, कलेक्टर असतील, एसपी असतील किंवा बाकीचे अधिकारी असतील, यांच्याशी वागत असताना बोलत असताना त्यांना कशी प्रकारची शिवराळ भाषा वापरली जाते हे नक्की कोण करतंय, एवढं कसं काय धाडस होतंय, याही खोलामध्ये थोडंसं जाण्याची नितांत गरज आहे। आज देखील जाणीवपूर्वक वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये ही केली जातात। मुख्यमंत्र्यांच्या बद्दल शिवराळ भाषा केली जाते, उपमुख्यमंत्री असतील, बाकीचे सगळेजण असतील, अशी पद्धत आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती। कुणी असं समजू नये किंवा हे आपण काही बोललो तर ते खपतं, असं होणार नाही। शेवटी सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत, त्याची नोंद देखील सगळ्यांनी घ्यावी। त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न हा कोणी करू नये। त्याच्या पाठीमागं कोण आहे त्याही बद्दल खोलात जाऊन त्याच्या संदर्भातली माहिती घ्यावी लागेल, कारण एक व्यक्ती एवढं धाडस त्या बाबतीमध्ये करणार नाही, तर त्याही संदर्भामध्ये सरकार निश्चितपणे योग्य ती भूमिका घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।